त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं की नाही, मला बुद्धत्व नाही पाहिजे, सध्या माझं लग्न झालेलं नाही, मी मुलगी बघतोय, उदाहरण देतोय, बरोबर. परत पुढच्या घरावर गेले, तिथं गेल्यानंतर तिथं परत विचारलं की बुद्ध आलेले आहे, बुद्धत्व पाहिजे का, असं आहे कसं आहे. परत त्या माणसाने सांगितलं की नाही नाही, आताच मला मुलगा झाला, त्याची काळजी घ्यायची आहे, असं आहे कसं आहे. पत्नी हॉस्पिटलमध्ये. परत पुढे गेले, परत पुढे सांगितलं की नाही नाही, माझे मोठे मुलं झालेले आहेत, त्यांना नोकरी पाहिजे, त्यांना हे पाहिजे, त्यांना ते पाहिजे, मी त्याच्यासाठी फिरतोय. अजून पुढे गेले, परत त्यांनी सांगितलं की नाही, माझ्या आजाराच्या समस्या आहेत, मला दवाखान्यात आहे, मला चालता येत नाही. असे तो नगरभर, पूर्ण नगरभर फिरला. आणि नगरभर फिरल्यानंतर सुद्धा काय झालं असेल की बुद्धत्व पाहिजे आहे ही गोष्ट ऍक्सेप्ट करणारी लोकच त्याला भेटली नाहीत. परत निघून तो परत बुद्धांकडे आला आणि बुद्धानंतर आल्यानंतर त्यांना सांगितलं की खरंच बुद्ध तुम्ही जे सांगत होते ते खरं आहे, कारण की एवढं सुंदर बुद्धत्व असल्यानंतर सुद्धा लोकांना ते बुद्धत्व पाहिजे नसतं, दुसऱ्या काहीतरी गोष्टी पाहिजे असतात. तर या गोष्टीच्या पलीकडे सोडलं आणि ते भिक्षा पात्र त्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहत होतं, असं आपल्याला तिथं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. मग प्रवाहाच्या विरुद्ध वाहनं म्हणजे काय, तर ते हे मित्र, प्रवाहाच्या विरुद्ध वाहनं काय हे ते आहे जे तुम्ही आपण सिद्ध करून दिलेले, बरोबर आहे. प्रवाह तो होता की लोकांना वाटत होतं मला पिक्चरला जायचंय, लोकांना वाटत होतं मला लग्नाच्या मुली बघत जायचंय, लोकांना वाटत होतं की नाही माझ्या आजाराच्या समस्या जास्त आहेत, लोकांना वाटत होतं की नाही मला माझ्या मुलाबाळांसाठी काहीतरी करायचं आहे. हा प्रवाह आहे समाजाचा, बरोबर. या समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध आपण कृती करतो आणि हेच त्या भिक्षापात्राचं प्रतीक होतं, हेच बुद्धत्वाचं प्रतीक होतं. म्हणून तुम्ही लोक आमच्या सगळ्यांसाठी खूप श्रेष्ठ आहात, मोठे आहात. त्या प्रवाहाच्या विरुद्ध काम करणारा तो अंश आहे. आणि म्हणून हंसराज आणि आम्ही जेव्हापासून त्रिरत्नात आहोत तर त्या त्रिरत्नात असल्यापासून आम्ही ठरवलेलं होतं की खूपदा काही जे लिडर असतात त्या लिडरांना सवय असते मॉब बघण्याची, बरोबर आहे. पण आम्हाला माहीत आहे आणि आम्ही तुमच्या मागे तो मॉब बघतो आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या समोर कमी जरी संख्या असली तरी आमचं जे पोटेन्शियल आहे त्या तयारीने आम्ही आलेलो आहोत त्याच्यात 1% पण फरक पडणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण बिनधास्त निश्चिंत राहायचं. जर तुम्ही ठरवलेलं असेल की या कार्यशाळेला यायचं आहे आणि आजूबाजूचा ग्रुप बघून जर ती गोष्टच असेल की एवढेच आहोत तेवढेच आहोत, तर ती गोष्ट आपल्या कार्यशाळेला आपल्या लोकांना ती लागू होते. बाबासाहेबांचे अनेक स्वप्न आहेत आणि या अनेक स्वप्नांपैकी बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं, ते जाणून बुजून झाकून ठेवलेलं आहे आपण. तर बघणार आहोत आपण की बाबासाहेबांचं काय काय स्वप्न होतं. काय वाटतं तुम्हाला? राहुल सर. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचं. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता, हे पण एक स्वप्न होतं, बरोबर. अजून नितीन? शिकार संघटित व संघर्ष म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला तो संदेश दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या पद्धतीने समाज बनवावा, हे पण बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं. अजून आकाश? भारत बौद्धमय. परत आपण एक कंडिशन घेऊ, बरोबर, की जर एखादे ते उत्तर दिलं नाही तर थोडं त्याच्यापेक्षा अजून दुसरं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, हे पण बरोबर आहे. त्याला अजून थोडं काहीतरी जोडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता की राहुलने जे सांगितलं ते बरोबर होतं, अजून मला हे पण वाटतंय असं. सर्वांना समान हक्क द्यायचा होता. म्हणजे सर्वांना समान हक्क द्यायचा होता. आपण जर आवश्यक घेतो आता युवकांसाठी घेतो, बरोबर, हे पहिले सगळ्यात पहिले क्लिअर ठेवा आणि त्या हिशोबाने हा प्रश्न आहे. जाती व्यवस्था नष्ट करायची, जाती व्यवस्था नष्ट करायची ती बाबासाहेबांना. अजून बाबासाहेबांना आपला समाज शासक बनावा. बरोबर आहे की प्रत्येकांना माहीत आहे की बाबासाहेबांना माहीत होतं की आपला जो समाज आहे हा समाज राज्यकर्ता शासनकर्ता झाला पाहिजे, हे एक स्वप्न होतं. हेडलाईन इंडिया पाहिजे होते, ही पण एक मोठी गोष्ट आहे बाबासाहेबांनी जी शेवटी दिली. अजून महिलांसाठी बाबासाहेबांना हिंदू कोड बिल लागू करायचं होतं आणि महिलांसाठी
वेगवेगळ्या ज्या जाती प्रथा पारंपरिक प्रथा चालू होत्या त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सुधारणा करून आणायची होती बाबासाहेबांना. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी राजीनामा सुद्धा दिला. हे सुद्धा एक त्यांचं स्वप्नच होतं. हो बरोबर की महिलांची प्रगती म्हणजे त्या समाजाची प्रगती असते बरोबर. म्हणून महिलांची प्रगती पण त्या समाजाच्या याच्याने व्हावी आणि जेवढी महिलांची जास्त प्रगती होईल तेवढ्या समाजाची पण प्रगती जास्त होणार होती. आणि म्हणून हिंदू पूर्वी किंवा महिलांसाठी इतर ज्या गोष्टी हिंदू पूर्वीमध्ये होत्या त्या सगळ्या होण्यासाठी बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं बरोबर. अजून कोणाला डबल ॲड करायचं असेल तर ते पण चालेल फ्रेंड्स. बाबासाहेबांचं असं होतं की जे आपले केस होते ते उच्च पदावर गेले. त्यांनी आपल्याला मागे जे राहिलेले लोक आहेत आर्थिकदृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल त्या पुढे येऊ शकत नाही त्यांना सपोर्ट करणं मार्गदर्शन करणं त्यांना सोबत घेऊन चालणं त्यांना प्रोग्रेस करणं मला माझ्या घरी काम करणं. तर तुम्ही जे सांगितलं हे सगळं बरोबर आहे. युवकांसाठी बाबासाहेबांनी एक विशेष असं स्वप्न आपल्याला दिलेलं होतं. म्हणजे जर तुम्ही भाषण वाचलं तर जवळजवळ 15 डिसेंबर 1955च्या आसपासचं भाषण बिलिंग कॉलेजला औरंगाबादला झालेलं होतं आणि त्या भाषणाचा संदर्भ घेऊन आपण आजची ही कार्यशाळा ठेवली होती. आणि या कार्यशाळेमध्ये युवकांना जे स्वप्न दिलं ते स्वप्न आपण जे आतापर्यंत जे स्वप्न सांगितले या सगळ्या स्वप्नांचा सार आहे आणि तेवढंच मोठं आहे. आणि ते स्वप्न होतं ऐकलंय स्वप्न गुड चांगलंय. कमीत कमी आपल्यातल्या एका जणाने तरी याच्या अगोदर ऐकलं. बाबासाहेबांचं युवकांसाठी जे भाषण झालं त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी आपल्यासाठी एक वेगळं स्वप्न दिलेलं होतं. आणि ते वेगळं स्वप्न हे आहे की मी म्हणजे बाबासाहेब माझ्यासारखा विद्वान भारतवर्षात पाहू इच्छितो. किती मोठी बाब. आणि हे स्वप्न बाबासाहेबांनी कोणाला सांगितलं आपल्याला युवकांना बरोबर. आणि आजच्या ज्या या वर्कशॉपची जी थीम आहे ती पूर्ण थीम जी आहे ती बाबासाहेबांच्या या स्वप्नावर आपण घेण्याचा प्रयत्न करणार की बाबासाहेबांना त्यांच्यासारखा एक विद्वान या भारतवर्षात या भारतभूमीत पाहू इच्छिणारे होते. आणि ती जबाबदारी जी आहे ती युवकाच्या संदर्भात. आणि त्याच हेतूने आपण इथे बघणार आहोत. तुमचं भाग आहे की हे एक धम्मपदातली गाथा आहे. धम्मपदामध्ये हे आहे की किच्चो मनुष्य कटिलाभो किच्चम पंचान जीवितम किच्च सद्धम्म सवनम किच्चो बुद्धानं पाहतो. म्हणजे काय माहिती की किच्च मनुष्य पटिलाभो म्हणजे किच्च म्हणजे दुर्लभ बरोबर आहे. तर मनुष्याचं जे जीवन आहे ना ते खूप दुर्लभ आहे बरोबर. त्याच्यात परत किच्चम पंचान जीवितम म्हणजे जे मनुष्य जीवन आहे ना ते मनुष्य जीवन सगळ्यांनाच नाही भेटत. किच्चम सद्धम्म सवनम जो सद्धम्म आहे तो सद्धम्म श्रवण करण्याच्या संदर्भातला पण जे लाभ आहे तो सगळ्यांनाच नाही भेटत बरोबर. आपल्या मालेगावातली जर संख्या बघितली तर मालेगावमध्ये अनेक बौद्ध लोक असतील. त्या बौद्ध लोकांमध्ये धम्मश्रवण आज धम्मश्रवण करण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी तरी पडतं. म्हणजे काहीतरी कार्यक्रम असतील तरी ती गोष्ट सगळ्यांनाच नाही भेटत आहे बरोबर. जो बुद्धानुभव म्हणजे बुद्धांचा जो उद्देश आहे तो सगळ्यांनाच मिळत नसतो. तर याच्यासाठी एक गोष्ट आहे का नाही मिळत बरोबर आहे. का याच्यासाठी नाही मिळत त्याच्यासमोर हे चित्र दिसतंय बरोबर. हे तिबेटी चित्र आहे. तिबेटमध्ये एक गोष्ट असते की एखादी खूप मोठी जी शिकवण असते ना ती शिकवण ती लोक एका चित्रामध्ये तिला कन्व्हर्ट करतात म्हणजे समावेशित करतात आणि ते चित्र त्याचं प्रतीक असतं. तर तसंच ही जी गाथा आहे या गाथेच्या संदर्भातलं मनुष्य जे जीवन आहे आपलं जे जीवन आहे युवकांचं म्हणा
किंवा सगळ्या लोकांचं म्हणा हे किती दुर्लभ आहे याच्या संदर्भातलं हे चित्र आहे. आणि इथं बघतो आपण की बुद्ध आपल्याला उपदेश करतायत. त्या उपदेशच्या वेळेस इथं प्रतिकात्मक एक समुद्र आहे, हे समुद्र आहे बरोबर. या समुद्रामध्ये हा एक कासव आहे, तो कासव आंधळ आहे बरोबर आहे. आणि त्या समुद्रामध्ये एक लाकडाचा ओळखा आहे, त्या ओळख्यामध्ये एक छोटंसं खड्ड आहे बरोबर. आणि या खड्ड्यामध्ये काय झालेलं आहे, आता कासवाचं मान गेलेली आहे. हे जे आहे ते संयुक्त निकायातलं आपलं एक सूत्र आहे 54 नंबरचं, त्याला शिगार सूत्र म्हणतो आपण, शिगार युक्त सूत्र म्हणतो बरोबर. या संयुक्त निकायातल्या या शिगार युक्त सूत्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. तर हे असं आहे की हा पूर्ण असा विशाल एक मोठा समुद्र, या विशाल समुद्रामध्ये एक अंध कासव हा त्या विशाल समुद्रात राहतो आणि तो कितीतरी युगानंतर त्याचं जे तोंड आहे ते वरती काढतो असं बरोबर. आणि तो वरती काढत असताना त्या समुद्रामध्ये एक लाकडाचा ओळखा हा पण इकडे फेकावे, हा त्या समुद्राच्या लाटांमध्ये इकडे तिकडे. आणि ज्या वेळेस अशी एखादी शक्यता येईल की त्यावेळेस तो अंध कासव नेमकं त्याचं डोकं वरती काढतोय आणि त्याच वेळेस हा लाकडाचा जो ओळखा आहे हा ओळखा तिथे येतोय आणि त्या लाकडाच्या ओळख्यामध्ये त्या कासवाचं डोकं जे ते तर एवढी दुर्लभ जी आहे, एवढी दुर्लभ शक्यता जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला मनुष्य जीवन मिळत असतं, तेव्हा आपल्याला आपलं आयुष्य मिळत असतं असं संयुक्त निकायामध्ये म्हटलं जातं. जर एवढं दुर्लभ आपलं आयुष्य असेल तर ते आयुष्य आपण कसं घालत आहोत याची काळजी आपण घेतली पाहिजे बरोबर. तर तो एक भाग या संयुक्त निकायाच्या या सूत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेला आहे. याला आपण अजून खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट बघायचं असेल तर आपण बघू शकतो. प्राणी मात्रांमध्ये या विश्वावर अनेक प्राणी आहेत बरोबर. या प्राण्यांमध्ये अनेक प्रकारातल्या प्राण्यांमध्ये ज्याला पाठीचा कणा असलेले प्राणी म्हणतो त्याच्यात अनेक प्राणी आहेत. त्या पाठीच्या कणामध्ये असलेल्या प्राण्यांमध्ये मनुष्य हा एक प्राणी आहे बरोबर. या मनुष्य प्राण्यांमध्ये अनेक जगामध्ये अनेक ठिकाणी मनुष्य आहेत आणि या मनुष्य प्राण्यांमधला एक तुम्ही आपण आहात बरोबर. एवढी दुर्लभ जी आहे ती आपल्या मानवी जीवनाची दुर्लभता आहे. एवढी दुर्लभता असताना पुढची गाथा आपल्याला सांगते की सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धमध्येच सुखा संघर्ष सामग्री समधावून तपसो. म्हणजे सुखो बुद्धानुपादो बुद्धांचा उत्पन्न होणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप सुखकर आहे. सुख सद्धम्म देसना, जी सद्धम्म देसना आपण बघतो, ऐकतो, श्रवण करतो, आचरण करतो, ही देखील तेवढीच सुखकारक आहे. सुखा संघर्ष सामग्री म्हणजे संघामध्ये एकत्र राहणं, संघ निर्मिती होणं हे देखील खूप मोठं सुखकारक आहे. आणि समकामून तपस्वी म्हणजे एकत्र येऊन तप करणं, साधना करणं ही मोठी जी सुख आहे ते सुख आपल्याला मिळत असतं. आणि इथं जे आपण बसलेलो आहोत इथं बसताना आपण तेच करतो. आता पुन्हा एकदा या संयुक्त निकायातलं प्रथम चिगारयुग सूत्र बघितलं, त्याचा पहिला पार्ट बघितला आपण. आता हा दुसरा पार्ट आहे बरोबर. आता ह्या चित्रात काय दिसतंय, काय दिसतं बेटा, हे काय हा असं आहे बरोबर. त्यांनी ओळखलं तर काय आहे ह्याच्यामध्ये कासव आहे. आता कासवची स्टोरी तर आपल्याला कळली मागे सांगितल्यामुळे बरोबर. त्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समजल्या. परत आता मी जर हे विचारलं की हे अंध कासव आहे क्लिअर बरोबर. आता अंध कासव असताना आता याच्या गळ्यामध्ये काय झालेलं आहे, हा सोन्याची काय पडलेली आहे, एक माळ पडलेली. आता पुन्हा तेच एक मोठा समुद्र बरोबर आहे. त्या समुद्रामध्ये एक मोठी सोन्याची रिंग चैन बरोबर. आणि ही जी रिंग आहे ती परत या अंध कासवाच्या गळ्यात घुसणं किंवा अडकणं ही जेवढी दुर्लभता आहे तेवढी दुर्लभता आपल्या आयुष्यामध्ये बौद्ध धर्म येणं ही आहे बरोबर.
स्पष्ट होईल. आता जगामध्ये, पूर्ण जगामध्ये माणसांची संख्या बघा, समजा आपलेच 132 कोटी आहेत, तर जगाचे बघितलं तर ते किती असतील, बरोबर. ते 132 कोटींमध्ये परत मग हिंदू, मुस्लिम, जैन, शीख वगैरे या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये बाबासाहेबांमुळे आपल्याला बौद्ध धर्म मिळाला. त्या बौद्ध धर्मामध्ये खऱ्या अर्थाने बौद्ध धर्म आचरण करणारी जी माणसं आहेत त्यांची दुर्बळता देखील तेवढीच जास्त आहे. आणि म्हणून या चिकाला योग सूत्रामध्ये ती गोष्ट या भागामध्ये सांगितली जाते की हे जे सोन्याचं कळा आहे किंवा या सोन्याची जी भीक आहे, एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये त्या अंधकासुराच्या गळ्यात येणं एवढी जी दुर्लभता आहे, तेवढी दुर्लभता आपल्या आयुष्यामध्ये बौद्ध धर्म येणार. जर तुम्ही इराणच्या लोकांची अवस्था बघितली, ते पण आपल्यासारखे मनुष्य प्राणी आहेत, त्यांची अवस्था कशी आपल्याला बघता येते. आता सध्यात आपण बांगलादेश किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात काय आहे काय माहीत नाही, जे काही आपण मीडियातनं बघत आहोत तर तिथली दुर्लभता कशी आहे, बरोबर. तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला मनुष्य जीवन मिळालं, बरोबर. त्या मनुष्य जीवनाची दुर्मिळता आपण बघितली, त्या दुर्मिळतेमध्ये पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बौद्ध धर्म मिळालेला आहे, बरोबर. आणि म्हणून या बौद्ध धर्माची चीज ही कशी व्हावी या संदर्भातला भाग आपण इथे बघत आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी घेतलेला भाग होता, त्या भागामध्ये युवक कसे असावे याच्या संदर्भातला विचार बाबासाहेबांनी इथे सांगितला. आणि आपण जसं बघितलं की बाबासाहेबांचे 2-3 जे युवकांच्या संदर्भातले भाषण आहेत त्याचा संदर्भ आपण इथे घेतो. तर आता याच्या संदर्भातल्या मागच्या ज्या पुढच्या गोष्टी त्या काही ठिकाणी आपण जे महत्त्वाचं वाटलं तेवढंच दिलेलं आहे, बरोबर. तर आपल्याला माहिती आहे की आजकाल आपल्या युवकांच्या, खूप लोकांच्या युवकांचं जीवन कसं जातंय, तर ते ज्या पद्धतीने न जाता बाबासाहेब आपल्याला म्हणतात की खाणे-पिणे हे जगण्यासाठी असावे, इथपर्यंत तर क्लिअर आहे, बरोबर. पण खाण्यापिण्यासाठी जगलं जीवन असावं असं नाही. व जगणे हे मान मराठवाचे व समाजात भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे. बाबासाहेबांनी तर सगळ्यात पहिले आपल्याला ही गोष्ट सांगितली, युवकांना खूपदा आपलं जे जीवन असतं ना ते फक्त खाण्यापिण्यापुरतं मर्यादित करतो आपण, जसं आपण युद्धाची गोष्ट बघितली त्या पद्धतीने. तर बाबासाहेब आपल्याला इथे सांगत आहेत की आपलं जे जगणं आहे, आपलं जे आयुष्य आहे, हे आयुष्य मान मराठव हा शब्द म्हणजे ज्याला आपण ते शमशेर बहादूर म्हणतो ना, तर त्या शमशेर बहादूर सारखं आपलं जीवन असलं पाहिजे का, कारण की समाजामध्ये भूषण म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे समाजामध्ये की हे काहीतरी आहे, ते काहीतरी आहे, ते काहीतरी आहे, राहुल काहीतरी आहे, या पद्धतीचं समाजसेवेचं आपलं असावं. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की फक्त नुसतं खायला का आणि धुईला का असं न राहता आपलं जीवन हे समाजसेवेसाठी असावं, जगण्यासाठी असावं, मान मराठवासाठी असावं, एक शमशेर बहादूर सारखं आपलं जीवन असावं. तर इथपर्यंत आपण पहिला भाग करण्याचा प्रयत्न केला. याच्यात काही प्रश्न असतील तर आपण बोलू शकतो. आपल्यासाठी हा विचार करत आहोत. तर या युवकाच्या समस्यामध्ये सगळ्यात पहिली समस्या मांडली गेलेली आहे ती म्हणजे साधन साहित्य. खूपदा आपल्याला वाटतं की एकदम चांगली लायब्ररी असली पाहिजे, मग जरा मला अभ्यास करायला मजा येईल. खूपदा आपल्याला वाटतं की आपलं घर खूप सुंदर असलं पाहिजे, शांत वातावरण असलं पाहिजे, असं काम करतो म्हणजे माझा अभ्यास चांगला होईल किंवा मी समाजासाठी उपयोगी होईल. अजून भरपूर गोष्टी आपल्याला वाटतात की साधन साहित्याच्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्याची आपल्याला उणीव आहे, बरोबर. म्हणून मला माझ्या स्वतःसाठी पण आत्मोन्नती करता येत नाही आणि समाजासाठी पण काही काम करता येत नाही, असं ही पहिली समस्या आपल्यासाठी असते. याच्यामध्ये जर बाबासाहेब जेव्हा विश्वविद्यालयामध्ये होते त्या बाबासाहेबांनी जर घर बघितलं असेल तर ते घर होतं फक्त 8x8ची खोली. त्या 8x8च्या खोलीमध्ये त्यावेळेस त्यांनी पाळलेली एक बकरी, त्यांचे सगळे भावंड, त्यांच्या आत्या,
हे सगळेजण राहून त्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण केला. बरोबर, तरी सुद्धा आपल्याला वाटतं की ही गोष्ट. दुसरी गोष्ट आहे व्यसनाच्या संदर्भातली. आपल्याला परत वाटतं की युवकांच्या संदर्भातली एक गोष्ट जी आहे ती व्यसन. व्यसन कसं लागतं, काय लागतं, याच्या अनेक पर्याय असतात, अनेक हेतू असतात. बरोबर आहे, म्हणजे जाणून बघून आपल्या युवकांना व्यसनाधीन करतं. तर याच्यामध्ये एक गोष्ट तरी आहे की तुकाराम महाराज, संत तुकोबा यांनी या लोकांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की दारू सोडा, दारू सोडा, दारू सोडा. बरोबर आहे, आपण पण ते ऐकलं, आपण पण भरपूर ती गोष्ट केली. पण आपण हुशार युवक आहेत ना, बरोबर आहे. आपण काय केलं त्याला, आपण काय केलं, आपण केलं दारू प्लस सोडा. आता याच्या पलीकडे खूप काही जास्त सांगायची मला गरज वाटत नाही आहे. बरोबर, तर हा जो भाग आहे ही देखील आपल्यातली एक मोठी समस्या आहे व्यसनाच्या संदर्भात. बरोबर, तिसरी गोष्ट की इतर आव्हानामध्ये आता आपण गोष्ट इथे करतो मोबाईलची बघितली, त्याच्यानंतर वेब सिरीज, इतर गोष्टी, या भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपल्याला या पद्धतीच्या आजच्या समस्या आपल्यासमोर ठेवत आहेत. बरोबर, चौथी गोष्ट इले महत्वाची आहे. बरोबर, ते एक तो अक्षय देवगणचा पण एक डायलॉग बघितला, आम्ही तो आपण नाही लुटा काय आम्ही का लावणार आहे. तर इथं युवकांसाठी एक पुढची समस्या काय असते माहिती आहे का, की बाहेरच्यांचं जाऊ द्या, घरचेच लोक आपल्याला जास्त कन्फ्यूज करत असतात त्यांच्या अपेक्षेमुळे, त्यांच्या इतर गोष्टींमुळे. बरोबर, सगळ्यांना ते लागू होते, पण खूप लोकांना ही गोष्ट लागू होते. बरोबर, तर ते खूप मोठं कन्फ्युजन असतं. इतर गोष्टींचं, अपेक्षांचं कन्फ्युजन असतं, वेगवेगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन असतं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळलेला युवक कशा पद्धतीने बाबासाहेबांचं याच्यावर म्हणून बाबासाहेबांनी यावर काय सांगितलेलं आहे त्या गोष्टीच्या संदर्भातला भाग आपण पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करतात. तर बाबासाहेबांनी याच्यावर पुन्हा आपल्याला काय सांगितलं, तर बघा परत एकदा पहिल्या मुद्द्यावर घेऊ आपण खाण्यापिण्याच्या संदर्भातल्या. खाणं पिणं आणि जगणं कसं असलं पाहिजे. तर जे काही आपलं खाणं पिणं आहे तर फक्त खाण्यापिण्यापुरतं आपलं जीवन नाही आहे, तर या खाण्यापिण्यासोबत एक मान मनोभावाच्या जागा आपण घेतल्या पाहिजेत. ते पण एक स्वप्नामध्ये आपण बघितलं होतं. आणि त्याचबरोबर एक भूषण, समाजामध्ये एक भूषण आपलं राहील या पद्धतीने समाजसेवेचं काम आपल्याला करता आलं पाहिजे, युवकांना करता आलं पाहिजे. कसं करता येईल त्याच्या पुढचाच भाग आहे की ते कसं करता येईल. तर त्यावेळेस आपल्या आयुष्यात आपलं जे ध्येय आहे ते ध्येय उदात्त ध्येय असलं पाहिजे. तपा अंती फळ. आज आपण पिक्चरला 3 तास बसतो किंवा वेब सिरीजला 3 तासाच्या पण जास्त बसतो. बरोबर आहे, पण तीच गोष्ट पुस्तकासाठी, लेक्चरसाठी होत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की जर मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये 24 तासापैकी 20 तास बसत होतो, तर आपण कधी कधी 20 तास नाही, आपण फक्त त्याच्यातला 2 तास जरी बसलो तरी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रगती असणार आहे. दुसरी गोष्ट की उदात्त ध्येयामध्ये आपल्या घरचे वगैरे त्यांचा सुद्धा भाग असतो. आणि इथे बाबासाहेब पण खूप चांगलं सांगतात की जर एखादा ब्राह्मणाची स्त्री गर्भवती असली तर ती तिच्या मुलासाठी स्वप्न बघते की या जिल्ह्याचा कलेक्टर रिटायर होईल आणि मी माझ्या मुलाला तिथे कलेक्टर करेन. बरोबर, हीच गोष्ट आपल्याला लागू होते जेव्हा आपल्या स्त्रिया गर्भवती असतात. त्यावेळेस आपण विचार करतो, काय विचार करतो, मालेगाव महानगरपालिकेमध्ये जागा खाली होईल, वारसारखं पाहिजे. बरोबर आहे का नाही, आणि तिथे आम्ही आमच्या पोरांना लावू. बरोबर आहे, तर ही
उदात्त ध्येय हे पण ठीक होतं, म्हणजे चांगलं होतं. जोपर्यंत आपली परिस्थिती तेवढी नव्हती तोपर्यंत कदाचित ते ध्येय ठीक होतं. पण बाबासाहेबांच्या संविधानानंतर, बाबासाहेबांनी दिलेल्या धर्मानंतर हे ध्येय छोटं पडत असून आपलं जे ध्येय आहे हे उदात्त ध्येय असलं पाहिजे. तर न्यूटनची गोष्ट तुम्ही पाहिली असेल बरोबर, की लय छान वाटते आपल्याला, की जर तुम्ही खिडकीला दरवाजा म्हणजे भिंतीला जर मोठं खड्ड केलेलं असेल तर त्याच्यातनं आपोआप छोटे पण पिल्लू जाऊ शकतात बरोबर आहे. जर आपण छोटंच खड्ड केलं असेल तर मोठे जाणार नाही. तर जर आपल्याकडे उदात्त ध्येय असलं तर या चिल्लर गोष्टी आपल्याला आपोआप मिळणारच आहेत, त्या सुटणार नाही. त्याच्यासाठी उदात्त ध्येय आपण हे ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की संकट, वेगवेगळे संकट असतात. आज वेगवेगळ्या पद्धतीची मनोबले आपल्यावर हँडल करून वेगवेगळ्याचे संकट निर्माण करते किंवा त्या संकटांना वाढवण्याच्या संदर्भातलं भाग करत असते. दुसरी गोष्ट आहे दारिद्र्यता. तर खूपदा आपल्यातली खूप काही समस्या, जसं आपण इथं बघितलं यावेळेस संदर्भात दारिद्र्यता हा पण एक भाग असतो. तर त्यावेळेस ते संकट आणि दारिद्र्यता जेव्हा असते ना माणसांमध्ये, तर त्यावेळेस ती दारिद्र्यता किंवा ते संकट आपल्यामध्ये एक निराशा भावना निर्माण करते. आणि या निराशा भावनेमध्ये एकदा युवक गुरफटतात, तर त्या गुरफटल्यानंतर त्याला त्याच्यातनं बाहेर निघता येत नाही बरोबर. आणि मग ही जी मंडळी आहे उत्तर मंडळी, या मंडळी काय करत असते, सहसा उत्तर त्यांना वाटतं की यांनी या दारिद्र्याच्या किंवा या संकटाच्या समस्यांमध्येच गुरफटलं पाहिजे बरोबर आहे. बांगलादेश एकच समस्या आपल्यासाठी खूप मोठी आहे का, नाही आहे बरोबर ना. पण काय केलं जातं, एखादं संकट निर्माण केलं जातं, एखादी दारिद्र्याच्या दावून गोष्ट निर्माण केली जाते आणि आपल्यामध्ये ती निराशा जी आहे ती निराशा वाढवण्याच्या संदर्भातली, भीती वाढवण्याच्या संदर्भातला भाग होत असतो बरोबर. आणि याच्यात आपण गुरफटत जातो. आणि मग बाबासाहेब सांगतात की असे अनेक संकट या दारिद्र्यामुळे तुमच्यामध्ये, अनेक गोष्टींमुळे आपल्यामध्ये जी निराशा निर्माण होणार आहे, या निराशाच्या भावनेला जर आपल्याला तोडायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे एक मोठी गोष्ट असली पाहिजे. आणि ती मोठी गोष्ट काय आहे, बाबासाहेबांकडे काय होतं, कोणती गोष्ट होती बाबासाहेबांकडे, जर मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर मी स्वतःला पुढे घालून घेईन बरोबर. आपण संकल्प भूमीला बडोद्याला या गोष्टीनेच पाहतो. ही जी महत्वाकांक्षा आहे, ती महत्वाकांक्षा ह्या संकट किती पण असले तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये ती कायमस्वरूपी टिकून ठेवली पाहिजे. आणि जर ही महत्वाकांक्षा टिकून राहिली तर आपोआप आपल्या संकट, आपली दारिद्र्यता याच्यावर आपल्याला मात करता येते. ही गोष्ट आपण विस्ताराने आपण बघणार आहोत. तर त्या पद्धतीने महत्वाकांक्षा आपल्यासोबत असली पाहिजे. पुढची गोष्ट आपल्यामध्ये काय असली पाहिजे, इथं एक शब्द जिम्मेदारी म्हणजे तो शब्द परत तुम्हाला संग्रह निर्माण करेल. त्याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत की आपल्यामध्ये ना धार्मिक भावना ही असली पाहिजे. धार्मिक भावना म्हणजे धर्माची भावना, त्याच्या धर्माच्या संदर्भातली भावना आपल्यामध्ये झाली पाहिजे, असली पाहिजे. ते एक गोष्ट खूप चांगली सांगितली बाबासाहेबांनी, की बाबासाहेब आपल्याला सांगतात की मला धर्म हवा आहे परंतु धर्माचं ढोंग नको बरोबर. तर धर्म ही एक गोष्ट वेगळी आणि धर्माचं ढोंग आणणं ही एक गोष्ट वेगळी. तर धार्मिक भावना कशी असली पाहिजे आपल्या मनामध्ये, तर धार्मिक भावना आपल्यामध्ये असली पाहिजे नीतिमत्तेला धरून. धार्मिक भावना आपल्यामध्ये असली पाहिजे शीलाला धरून, शीलाचरणात सदाचरणाला धरून बरोबर. आणि मग जर शीलाचरणाची भावना असतील, सदाचरणाची भावना असतील तर या अनेक समस्यांवर आपल्याला मात करता येते, त्यांच्यापासून बाजूला होते. म्हणून बाबासाहेबांनी धार्मिक भावना ही देखील आपल्यामध्ये असली पाहिजे. चौथी गोष्ट युवकांसाठी अजून एक आहे, ती म्हणजे की युवक आपण एका स्टेपवर सुरुवात करतो. सुरुवात केल्यानंतर काही प्रगती पण होते, काही अचिव्हमेंट पण आपण करतो. त्या अचिव्हमेंट नंतर पुन्हा एक गोष्ट थांबते आपली. तुम्ही समाजसेवेपासून आपण लांब होतो असं आपल्यासोबत आपण अनेक नेत्यांच्या संदर्भात बघितलंय,
अनेक लिडरांनी संदर्भात बघितले ते म्हणजे आपण फक्त इथं नोकरी शब्द वापरला कोणी तिथं प्रगती शब्द पण वापरू शकतो बरोबर. तर काय होतं की आपली नोकरी भली आपली मुलं बाळं भली या मानसिकतेत आपण राहतो आणि तिथून पुन्हा घसरण सुरू होते. तर मग इथे काय आहे की आपली नोकरी भली आपले बायको मुलं भरे. तर याच्यापेक्षा काय की आपल्या आयुष्याचा आपल्या समाजाला कसा उपयोग होतो याच्या संदर्भातली छोटी का असे ना जबाबदारी आपण स्वीकारावी हे बाबासाहेब आपल्याला सांगत असतात बरोबर. तर छोटी पण जबाबदारी त्यासाठी खूप मोठं समाज परिवर्तन केलं पाहिजे खूप मोठ्या गोष्टी केल्या पाहिजे यात आहे. पण त्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात छोट्या गोष्टीला आपल्या घरातनं करावी आपल्या याच्यातनं करावी हा भाग या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आपल्यासमोर सांगतात. त्याच्या संदर्भातले काही प्रश्न म्हणजे अपील होते नाही अपील होते ना ती एक गोष्ट जर काही प्रश्न असले तर त्याच्यावर आपण बोलणार आहोत. तर आपण या दुसऱ्या घटकामध्ये बघितलं की आपल्या समस्या त्या समस्यांपैकी फक्त मोजक्या समस्या आपण समोर घेतल्या आणि दिलेलं होतं की मी माझ्यासारखा एखादा विद्वान जो आहे तो विद्वान भारतवर्षामध्ये पाहू इच्छितो आणि ही जबाबदारी कोणाची ही जबाबदारी सगळ्यात अगोदर बाबासाहेबांच्या अंगीकारांची बरोबर. म्हणून आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आणि या प्रयत्न करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की 12 डिसेंबर 1955ला मिलिंद विद्यालयामध्ये बाबासाहेबांचं जे भाषण झालं त्या भाषणातला हा संदर्भ आहे की विद्या प्रज्ञा करुणा शील व मैत्री या पंचतत्वानुसार प्रत्येक विद्यार्थीने आपले चारित्र्य बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून पुढे केले पाहिजे बरोबर. या सगळ्याला जर एका शब्दात करायचं असेल तर कोणता शब्द येईल महत्वाकांक्षा बरोबर. आता महत्वाकांक्षा म्हणजे काय त्याला अजून आपण विस्ताराने इथे बघतो बरोबर. तर काय केलं की जसं आपण आपल्याला एक पंचशील आपल्याला घेतलेलं आहे बरोबर. जसं पंचशील हे सगळ्यांसाठी आहे तसंच बाबासाहेबांनी एक पंचशील आपल्याला युवकांसाठी दिलं एक पंचतत्व आपल्याला युवकांसाठी दिलं आणि याच्यामध्ये हे 5 तत्व आहेत. त्याच्यातला एक होता विद्या प्रज्ञा करुणा शील व मैत्री आणि जर या 5 तत्वांचं पालन आपण केलं तर आपोआप आपली देखील आत्मोन्नती होणार आहे आणि आपल्या आत्मोन्नतीबरोबर आपण समाजाची देखील आत्मोन्नती आपोआप करू शकतो. तर इथे काय इथं सगळ्यात पहिला भाग आहे की विद्या बरोबर आहे शिक्षण. या शिक्षणाच्या संदर्भातला भाग कधी पण आपण अग्रसर ठेवला पाहिजे. आज देखील बाबासाहेबांच्या पदव्यांपर्यंत कोणी गेलेलं नाही आहे बरोबर. तर ही शिक्षणाच्या संदर्भातली महत्त्व स्वतः बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले आणि युवकांना विद्यार्थ्यांना त्यावेळेस सांगताना या विद्येचं महत्त्व सांगताना पुन्हा एक संवाद लोहित ब्राह्मण आणि बुद्धांचा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं. तर ज्या वेळेस या लोहित ब्राह्मण आणि बुद्धांना विचारलं तुम्ही जी ही विद्या म्हणजे त्यावेळेचा धम्म त्यावेळेचं तत्व हे लोकांना शिकवताय हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आणि त्यावेळेस बुद्धांनी खूप सुंदर उत्तर या दोन्ही ब्राह्मणाला दिलेलं होतं की जसं अन्नाची गरज सगळ्या लोकांना आहे तसं विद्येची गरज देखील सगळ्या लोकांना आहे ना की फक्त काही मोजक्याच लोकांना. आणि म्हणून जेव्हापासून आपण बघतो की बुद्धाच्या संदर्भातलं ते बुद्ध ज्ञान हे तळागाळापर्यंत सगळ्या लोकांपर्यंत 40 वर्णांपर्यंत जायला लागले बरोबर. आणि मग इथे एक नवीन ज्याला आपण म्हणतो एक नवीन सिद्धांत निर्माण झाला की विद्या का घेतली पाहिजे. तर विद्या याच्यासाठी घेतली पाहिजे की असं म्हणतात की स्वदेशी पूज्यते राजा म्हणजे राजाला जो आहे ना राजाला फक्त त्याच्या राज्यातली जी लोक आहेत तेवढीच पुजतात बरोबर आहे. काय एखादा आता तुम्ही पंतप्रधान असेल त्या पंतप्रधानाचा गावगावात फोन करेल फक्त तो देश करेल बरोबर आहे. पण विद्वान
कारण जे विद्वान असतात त्या विद्वानांना पूर्ण जग पूज्य मानतं. बरोबर आहे? विचार करा की 2,500 वर्षा पहिले बुद्धाचा आणि चीनच्या लोकांचा काय संबंध? ना भारतीय संस्कृतीशी चीनची संस्कृती जुळते, ना कोणती गोष्ट त्यांच्याकडे आपल्या कोणत्याही पद्धतीचं साम्य नाही आहे. तरी सुद्धा भारताचा बौद्ध धर्म हा तिथपर्यंत गेला. बरोबर? ना राजकीय कारणाने ना कोणत्या कारणाने. कोणत्या कारणाने गेला तो फक्त विद्वत्ताच्या कारणाने. बरोबर? हीच गोष्ट पूर्ण सगळ्यांना लागू होते. म्हणून जर एखादा विद्वान असेल तर त्या विद्वानाला फक्त त्याचं देश त्याचं कोणतं राज्य हे उजत नाही, तर त्या विद्वानाला पूर्ण सर्वत्र पूर्ण जात असतं. म्हणून बाबासाहेबांचं देखील सिम्बॉल ऑफ नॉलेजचा पुतळा आपण कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये बघतो. बरोबर आहे ना? तर ही जी मोठी गोष्ट आहे ही विद्वानांच्या संदर्भातली घडत असते. परत आपला भाग एकाने आपल्याकडे कशा डिग्र्या आहेत, आपल्याकडे कशा गोष्टी आहेत. बरोबर? तर आपल्याला वाटतं की एवढं शिक्षण झालं खूप झालं, तेवढं शिक्षण झालं खूप झालं, किंवा एकंदरीत शिक्षणाला आपण काय केलेलं आहे आपल्या नोकऱ्यांबरोबर आपल्या उत्पन्नाबरोबर जोडून आपण स्वतःला काय केलं पुन्हा एकदा संकुचित केलं. बरोबर? म्हणून पहिला जो तत्व आहे बाबासाहेबांनी आपल्याला दिला तो म्हणजे की तुम्ही विद्या विभूषित असलं पाहिजे. आणि या विद्येसाठी शिक्षणासाठी कोणत्याही काळाची वगैरे मर्यादा आज देखील नाही आहे. बरोबर? तर ही गोष्ट आपण कायमस्वरूपी चालू ठेवली पाहिजे. शेवटपर्यंत आपण विद्यार्थी राहिलं पाहिजे हे स्वतः बाबासाहेब म्हणायचे आणि तीच गोष्ट आपण देखील केली पाहिजे. हे पहिलं तत्व बाबासाहेब आपल्याला सांगतात विद्यार्थी संघ. दुसरं तत्व आहे प्रज्ञा. बरोबर आहे? प्रज्ञा म्हणजे काय? तर थोडक्यात प्रज्ञा म्हणजे शांतपण. बरोबर आहे? शांतपण ही गोष्ट एक वेगळी आहे. बरोबर आहे? तर ते शांतपण जे आहे ते शांतपण आपण या ठिकाणी शिकलं पाहिजे. इथे एक उदाहरण देखील खूप चांगलं होतं. म्हणजे 2 शास्त्रज्ञ ते गप्पा मारत होते आणि त्या गप्पा मारताना काचेचा एक गोल नसतो असा. बरोबर? काय गोलताना विचार केला की याचं आकारमान वस्तुमान हे किती असेल आणि हे किती असताना मग त्याने त्या शास्त्राने काय केलं त्याला दुसऱ्याला सांगितलं की जा तू काढून आण. आणि तो गेला आणि मग परत त्याने पूर्ण ते कॅल्क्युलेशन वगैरे करून या पद्धतीने करून त्याने काढून आणला आणि त्याने सांगितलं की याचा आकारमान वस्तुमान XYZ एवढं झालं. त्याच वेळेस त्या शास्त्रज्ञाच्या घरातला फक्त चहा वगैरे त्यांचा केअरटेकर होता. त्याला सांगितलं की जा याचं वस्तुमान आकारमान काढून आण. तो गेला आणि त्याने पण ते 5 मिनिटामध्ये ते काढून आणलं. आणि याचं उत्तर आणि त्या माणसाचं उत्तर माझं सारखंच होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला शास्त्रज्ञाने मला बोलणं 1 दिवस लागला, तू एकच काय केलं? बरोबर? तर एकच काय केलं तो मध्ये काय नाही, मी गेलो ते घेतलं ते त्या पाण्यामध्ये टाकलं, तेवढं पाणी बाजूला पडलं, ते पाणी फक्त मोजून आणलं आणि ते निघालं. तर तुमच्या डिग्रीमध्ये बरोबर आहे ना आणि ज्ञानामध्ये फरक असतो. तर तो फरक आपल्याला समजावा तर त्या समजण्यासाठी जी गोष्ट असते ती गोष्ट असते प्रज्ञा. त्याला आपण शहाणपण म्हणतो. दुसऱ्या उदाहरणाचं सांगायचं म्हटलं तर एक खूप चांगलं उदाहरण असतं की आपण एका डॉक्टराला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की सर आरोग्याच्या संदर्भात तुम्हाला लेक्चर द्यायचं आहे आणि आरोग्य कसं चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी विस्ताराने तुम्ही सांगा. आणि मग आरोग्य कसं चांगलं राहिलं पाहिजे यासाठी त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या. त्याच्यात त्यांनी व्यसन पण सांगितलं आणि व्यसन सांगितल्यानंतर लेक्चर संपलं आणि लेक्चर संपल्यावर मला चहा पाण्यासाठी आपण चहा पाण्यासाठी गेले आणि त्या डॉक्टरांनी सिगरेट काढली. बरोबर? काय झालं? विद्या डिग्री एक गोष्ट वेगळी आणि त्याला प्रज्ञा म्हणतो शांत म्हणतो ही गोष्ट वेगळी. तुमचं आपल्याला विद्या तर कळते पण प्रज्ञा आपल्याला कळत नाही. बरोबर आहे? तर हे जे शांतपण असतं म्हणजे जे शिकलो आहोत आपण ते दुसरं कसं आचरणात आणणं
तेव्हा जी निर्माण होते, तेव्हा जी समज येते, ती समज म्हणजे प्रज्ञा आहे. बरोबर. तर या प्रज्ञेचे परत प्रकार असतात. एक श्रुतमय प्रज्ञा असते, एक चिंतनमय प्रज्ञा असते आणि एक भावनामय प्रज्ञा असते. एवढं सगळं डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार नाही, तर फक्त तुम्हाला एवढं तरी समजलं की जे काही मी शिकलेलो आहे, जी गोष्ट मला कळली आहे की ही चांगली आहे, ती मी माझ्या आयुष्यात स्वतः उतरवली पाहिजे. बाकीच्या डॉक्टर सांगतात की सांगायचं निरोगी आयुष्य कसं राहिलं पाहिजे आणि नंतर काय करायचं, आपणच सिगरेट प्यायचे म्हणून सांगायचं की थोडंफार चालतंय. बरोबर आहे. तर इथे कसला अभाव असतो, तो प्रत्येकाच्या संदर्भात आणि म्हणून बहुश्रुत झालं पाहिजे. पहिलीची प्रज्ञा असते त्याला आपण बहुश्रुत प्रज्ञा, ही हे समज कशी येईल मग. बरोबर. ही समज कशी येईल तर त्यासाठी सगळ्यात पहिला भाग असतो की श्रुतमय. जेवढं जास्तीत जास्त आपण ऐकू त्या काळात, आज तर भरपूर साधनं आहे, जेवढं जास्तीत जास्त आपण वाचू, जेवढं जास्तीत जास्त आपण चांगले लेक्चर्स, प्रवचन, व्याख्यान बघू, तेवढं आपल्यामध्ये एक समज निर्माण होतो. बरोबर. मग समज तर आली, पण या समजला कृतीमध्ये कसं आणायचं, तर या कृतीमध्ये आणण्यासाठी पुढची प्रज्ञा असते, त्याला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात. किती चिंतन करता आलं पाहिजे, त्याला समजून घेता आलं पाहिजे की मी फक्त सांगतोय तर मी ते आचरण पण करतोय. बरोबर. आणि मग तिसरी प्रज्ञा असते भावनामय प्रज्ञा. भावनामय प्रज्ञा हा पाली शब्द आहे. पालीमध्ये भावनाचा अर्थ विकास होतो. बरोबर. मग आता मला ते शांत समजलं, आता मी ते आचरण केलं, त्याच्याने माझा विकास झाला. आता माझा विकासाबरोबर माझ्यासाठी समाजाचा देखील विकास झाला. ही जी गोष्ट आहे, गोष्ट करणं म्हणजे प्रज्ञा. स्पष्ट. आता तिसरा मुद्दा बाबासाहेबांनी काय सांगितलं आपल्याला, करुणा. ही करुणा सांगताना देखील खूप चांगल्या पद्धतीचं उदाहरण आहे गांधीच्या संदर्भात. बरोबर आहे. अनेक दलित लोक त्यांना दिसले त्यांच्या सभेला, बिचारांना पूर्ण कपडे नव्हते, कुठेतरी मागे थांबलेले होते आणि मागे थांबल्यामुळे त्यांच्या मनामध्ये दया निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं की आतापासून मी काय करेल, चांगले कपडे वगैरे घालणार नाही आणि ते पंचा घालू लागले. बरोबर. पण याच्याने काय झालं माहिती, काय झालं याच्याने, मोठं कोण झालं, विकास कोणाचा झाला. बरोबर. विकास गांधी अजून जास्त मोठे झाले हवे त्या लोकांसाठी या कपडे सोडून दिले. बरोबर आहे. पण जी लोक तिथं दिसत होती त्या लोकांच्या आयुष्यात काही बदल घडला का. बरोबर. त्या लोकांच्या आयुष्यामध्ये काही बदल घडला का नाही. आणि म्हणून जर तुम्ही कमाली पिक्चर पाहिला असेल त्याच्यामध्ये रजनीकांत खूप चांगला सांगतो ते कोट घालताना. कोटचं काय महत्व आहे हे बाबासाहेबांना माहिती, तुला काय माहिती, दुसऱ्या व्यक्ती त्यांना विचारतो. बरोबर. तर करुणा काय असते, तर करुणा ही असते बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात काही कसं केलं, कोट घातले, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पण ते विचार कसे उभे होते त्यांच्या आयुष्यामध्ये संविधानाने धर्मामुळे मोठं परिवर्तन झालं. बरोबर. हा. तर दयामध्ये आणि करुणामध्ये हा मोठा फरक असतो. दयामध्ये काय होतं की जे समोरची लोक असतात त्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल घडतो. आपण पण शिक्षण घेतो, आपल्या मग एखादी गोष्ट समजते आणि त्या समजल्यानंतर आपल्यामध्ये ती दया आहे तर ती करुणा आहे. तर करुणामध्ये कृती असते, करुणामध्ये ॲक्शन असते. बरोबर. आणि मग बाबासाहेबांनी संविधान निर्मिती केली, बाबासाहेबांनी जन्म दिला, त्याच्याने त्या लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला. बरोबर आहे. तर पुढचं आपल्याला वाटतं की आपल्याला करुणा हा गुण विकसित करायचा असेल तर करुणा म्हणजे काय की एखादी कृती करणं, त्या कृतीने खरंच समोरच्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडतोय. बरोबर. त्याच्यामुळे फक्त ते सहानुभूतीचे भाषण आपण भरपूर ऐकत असतो किंवा सहानुभूतीचे वाक्य आपण भरपूर ऐकत असतो, ते सहानुभूतीचे वाक्य ही फक्त ही दया आहे. आणि खरंच त्या माणसांच्या आयुष्यामध्ये प्रगती करणं त्यांना ती संधी देणं ही आहे करुणा बाबासाहेब. दुसरं तत्व, चौथं तत्व आहे शील.
तर शील ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची. जसं आपण मागे बघितलं धार्मिक भावनेच्या संदर्भात, शीलाचरणाच्या संदर्भात, बरोबर आहे. तर शील म्हणजे काय की सदाचरणाचा भाग आपल्या आयुष्यात ठेवणं. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. बाबासाहेब असं म्हणतात की विद्याने तुम्ही किती पण चांगले हुशार झाले तरी जर तुमच्याकडे शील नसेल तर तुम्ही दुसऱ्यांचा घात करू शकता, बरोबर. आतापर्यंत आयुष्यामध्ये ज्या ज्या लोकांनी समाजाचा घात केला ती सगळी समाजाचा घात करणारी लोक ही शिकलेलीच होती, बरोबर. प्रशिक्षितच होते. अतिरेकीचं जरी असलं तरी त्यांचं प्रशिक्षण असतं. तर जर आपल्यामध्ये शील नसलं तर जे तुमचं ज्ञान आहे त्या ज्ञानाने अनुभव पण काय होतात, बरोबर. आणि त्या ज्ञानाने एखादी एनर्जीचे मशनरी पण बनतात, बरोबर. तर मग एनर्जीचं मशनरी केव्हा बनेल? त्या ज्ञानाच्या संदर्भात. तुमच्याकडे तर विद्या आहे पण ही विद्या दूध आहे तलवार आहे, म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा घात पण करू शकतात किंवा त्याचं संरक्षण पण करू शकतात. त्याचं संरक्षण करण्याची ताकद तुमच्यामध्ये कुठून येईल? आपल्यामध्ये. तर ती येत असते शीलाचरणामुळे, सदाचरणामुळे. आणि मग पुन्हा ते पंचशीलाचा विषय इथे, बरोबर. स्पष्ट होतं एवढं. तर आपल्यामध्ये पण तो भाग आहे. कधी कधी आपल्याला वाटतं किंवा आपल्याला कसं पण भासवलं जातं की एखादा व्यक्ती खूप शिकलेला आहे मग तो खूप चांगला आहे. तसं नसतं. बाबासाहेब पण आपल्याला सांगतात पूर्ण जगातली सगळी लोक माझा विरोध करत असले, मला घाबरत असले तर ते माझ्या विद्वत्तेमुळे घाबरत आहेत असं नाही, हे अपूर्ण सत्य. तर ते माझ्या शीलाचरणामुळे मला घाबरत आहे. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट शिकणं म्हणजे शील. आणि त्याच्यानंतर जी 5वी गोष्ट आहे शेवटची ही मैत्री. तर मैत्री या मैत्रीमध्ये पण पुन्हा तो एक भाग असतो की मैत्री पण आपली संकुचित असते खूपदा, बरोबर. की आपला जवळचा मित्र, आपल्या स्टॉपमधला मित्र, आपल्या गल्लीतला मित्र, आपल्या याचा मित्र, कधी कधी ती गोष्ट पण नसते. आपल्या घरातल्या घरात काही लोकांच्या संदर्भातलं आपलं वैर असतं. आणि इथे बाबासाहेब आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगत आहेत की आपली जी मैत्री आहे ना ही आपली मैत्री सर्व प्राणी मात्रांविषयी आत्मीयता असली पाहिजे. किती मोठी मैत्रीची व्याख्या आहे का? म्हणजे तिथे मनुष्य प्राणी नाही म्हणते, सगळे प्राणी मात्र. इथं फक्त एक समाज नाही म्हटलेला आहे बौद्ध समाजाच्या संदर्भातले आत्मीयता, पूर्ण प्राणी मात्र. आणि इथे एक गोष्ट खूप चांगली सांगितली जाते की कर्मीय मित्र सुद्धा आहे, बरोबर. ऐकले तुम्ही? हो. तर ते मैत्रीच्या संदर्भातलं सुद्धा आहे. त्याच्यामध्ये एक 8वी गाथा खूप सुंदर आहे. आणि या 8वी गाथेमध्ये म्हटलं जातं की मैत्री कशी असली पाहिजे. तर इथे मैत्री असं म्हणतात की जसं एखाद्या आईला तिचा एकुलता एक मुलगा वरती जेवढा जीवापार प्रेम करते, जेवढा जीव लावते तेवढाच जीव जगातल्या मी सगळ्या मनुष्य प्राण्यांवर, सगळ्या लोकांवर करेल, ही जी भावना आहे ही भावना म्हणजे मैत्री, बरोबर. बाबासाहेबांना काही इतर लोकांनी त्रास नाही दिला, बरोबर. संविधानाचा नाव फक्त आपण घेतोय, संविधानाचा नाव पूर्ण भारतवर्ष घेतो, बरोबर. तेच लोक होते त्यांनी बाबासाहेबांच्या हिंदुत्वला विरोध केला. तेच लोक होते ज्यांनी काळामध्ये सत्याग्रहाला विरोध केला. तेच लोक होते ज्यांनी महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांना विरोध केला. एवढं सगळं असून देखील बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी संविधानाची निर्मिती केली, विशेष कलम दिली, बरोबर. तर हा जो भाग आहे ही पंचसूत्री आपल्यामध्ये राहिली. तर विचार करा, आपलं आयुष्य, आपलं जे आत्ताचं आयुष्य आहे या आयुष्याच्या किती मोठ्या पलीकडे असणार, बरोबर. तर या पद्धतीची ही पंचसूत्री होती. त्याच्यानंतर एक शेवटचा टॉपिक आपला बाकी आहे, तो आपण ब्रेक नंतर घेऊ. त्याच्या अगोदर आपण या 3 गोष्टींवर चर्चा करणार आहोत. तुमचे आपण 2 किंवा 3 मिनिट तयार करू आणि त्या 3 गटावर परत 8 विषय
तुमच्या गटामध्ये कशा पद्धतीच्या चर्चेला गेला म्हणजे चर्चा झाली आणि त्याचं छोटंसं एक सादरीकरण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी होतील. तर आतापर्यंत आपण पाहिलं की आपलं जीवन कसं दुर्लभ आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की या संयुक्त निकायमधलं जे चिकायोग सुद्धा आहे त्या सूत्रानुसार आपलं जीवन किती दुर्मिळ आहे. आपण पाहिलं जीवन कसे असावे. आपण पाहिलं युगाच्या संदर्भातल्या समस्या. आपण पाहिलं बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या गोष्टी आणि आपण पाहिलं बाबासाहेबांनी दिलेली आपल्याला ही पंचसूत्री. तर आपण इथे आपल्याला खूप सुंदर तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की हे सगळं आम्ही कसं करायचं, आपण कसं करायचं, हे का नाही. म्हणजे एवढं तर सगळं आहे पण हे सगळं मी कसं करायचं, आपण कसं करायचं. तर मी कसं करायचं, आपण कसं करायचं याचं उत्तर शेवटच्या अजून एका स्लाईडमध्ये आहे. तर ते आपण बघणार. त्याच्या अजून आतापर्यंत किती झाले त्याच्यावर आपण गट चर्चा करणार आहोत. तर आपण 3 गट करू. 3 गटांमध्ये विभागू आणि मग 2 गट 2 लावून आपण 2 गट करणार होता. 2 गटांना एक वेळ दिला जाणार आहे 40 मिनिटं. त्या 40 मिनिटामध्ये आपण बौद्ध धर्म हा मोठा महासमुद्र आहे. बाबासाहेबांचे विचार हे किती मोठा महासमुद्र बरोबर आहे. त्याच्यावर आपण फक्त 8 विषयावर येऊन आपण फक्त या स्लाईडवर तुमच्या गटामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करा आणि त्या चर्चाचं सादरीकरण एकदा करेल. बाकी आमच्या सूचना दिली. थँक्यू. हे सगळ्यांनी ऐकून घेतलं. जगत धन्यवाद. आता आपण 2 लोकांचा एक गट असं करणार आहे. खुर्ची घेऊन समोर बसायचे. आपण चर्चा करता जेवण पण घेणार. आधी आपण 10 मिनिटांची चर्चा करणार आहे. जेवण घेणार सोबत आणि त्याच्यासोबतच चर्चा करायची असा प्रयत्न केला. 10 मिनिटांची चर्चा. तर आता आपण एक असणार 1 2 3